पवारांसाठी चालवलेला पवारांचा पक्ष स्वतः जयंत पाटील आणि रोहित पवार यांचा शपथविधी पण झाला असता. अजितदादांना माहिती होतं की आज ना उद्या आपला पक्ष ज्या पद्धतीने आपण शरद पवारांच्या बाजूला जातो त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा भाजप यापुढे संपवणार. तर कुठलं समर्पण आणि कुठला संघर्ष आणि कुठला संकल्प केला राष्ट्रवादीने, म्हणजे राष्ट्रवादीचा एक संकल्प होता की अजितदादा मुख्यमंत्री करायचं, तर त्यांनी उत्तर दिलं होतं की मग मी काय गळा पकडू काय सत्ताधाऱ्यांचा. म्हणून राष्ट्रवादी वाढवण्याच्या दृष्टीनं सुप्रियाताईंचं काय फार मोठं योगदान राहिलं असं नाही. दोन्ही पक्ष माझ्या मते तरी थोडे दिशाहीन झाल्यासारखे दिसतात. काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत किंवा त्या वाटेवर आहेत का? रोहित पवारांनी राहुल गांधी सारखी महाराष्ट्रामध्ये शेतकरी तरुणांसाठी आणि याच्यासाठी जर पदयात्रा काढली तर तुम्ही निश्चित समजून जा हे खरं आहे म्हणून. रोहित पवार जर पुढे चालून तुम्ही म्हणताय तसं वातावरणातला बदल म्हणता जर गेलेच काँग्रेसमध्ये तर त्यांची काय तडजोड असू शकते किंवा त्यांच्याकडे प्रदेश कार्याध्यक्ष पद वगैरे अशा प्रकारचं कार्यकारी पद त्यांना देण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 वर्षांच्या प्रवासात अर्थातच शरद पवार हे पक्षाचे केंद्रबिंदू राहिलेत. मात्र आज पक्ष हे 2 गटात विभागला गेलाय आणि दोन्ही बाजूंना नेतृत्वाच्या पुढच्या फळीचा प्रश्न उभा राहिलाय. आणि ते फक्त काही आत्ता बोलण्यापुरतं नाहीये, तर आपल्याला वारंवार ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत राष्ट्रवादीमध्ये त्यातून सुद्धा हे दिसून आलंय. आणि सगळ्यात जास्त प्रकर्षाने कधी जाणवलं तर ते अजित पवार यांच्या निधनानंतर. अजित पवार गेले त्यानंतर अजितदादांचा उत्तराधिकारी कोण असा प्रश्न सगळ्यांना पडलेला, पक्षासहित संपूर्ण खरं तर राज्याला पडला होता. पुढे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा धुरा खांद्यावर घेतली. सोबतच पार्थ आणि जय पवार सुद्धा पक्षात सक्रिय झाले. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातही दिसतंय. मात्र इथे आत्ताच्या घडीला 2 पॉवर सेंटर्स उभे राहत आहेत शरद पवारांच्या पक्षात असं बोललं जात आहे. एक म्हणजे सुप्रिया सुळे आणि दुसरा म्हणजे रोहित पवार. आणि आज म्हणजेच राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त हाच प्रश्न पडतोय की पक्षाचं पुढचं नेतृत्व कोण करणार आणि पुढची दिशा कोण ठरवणार. आणि या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठीचाच आजचा हा व्ह्यूज रूम. नमस्कार, मी शीतल आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जोडले गेले ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हनुमंत मोहिते सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं ऑड इव्हनच्या या विशेष भागात. नमस्कार सर, सगळ्यात पहिला प्रश्न माझा थेट की आजच्या घडीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये नेतृत्वाचा प्रश्न हा किती गंभीर आहे? आपण पाहिलं असेल तर ज्या वेळेला राष्ट्रवादी एकसंघ होती त्यावेळेला शरद पवारांचं एक मुख्य नेतृत्व होतं आणि त्यानंतर मग शरद पवारांचं सक्सेसर कोण अशा प्रकारची एक चर्चा झाली. त्यावेळेला सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये अजितदादा पवार अशा प्रकारची एक रचना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेली होती, म्हणजे शरद पवारांनी केलेली होती. त्यामुळे सुप्रिया आपण जर पाहिलं असेल तर आपण नेहमीप्रमाणे असं म्हटलं होतं की मला राज्यात काही राजकारणात रस नाही, मी केंद्राचं राजकारण करेन असं सुप्रिया नेहमी म्हणायच्या. आणि अजितदादा कायम आपल्याला आठवत असेल तर दिल्लीला कधी फारसे जायचे, म्हणजे ज्यावेळी उपमुख्यमंत्री झाले तेव्हा सुद्धा अजितदादा कधी फारसं दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटले वगैरे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे जातात तसं आपल्याला काही दिसते नाही. त्यामुळे अशा प्रकारची रचना होती. पण नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला अजित पवारांच्या ईडीच्या कारवाईचा फास आवळला गेला, त्यानंतर मग प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई होऊ लागल्या, त्यानंतर छगन भुजबळ यांच्यावर होऊ लागल्या, त्यानंतर मग हसन मुश्रीफ यांच्या वर कारवाई होऊ लागल्या आणि आपल्याला माहिती आहे की किरीट सोमय्या मग परत जागोजागी हातोडा घेऊन फिरू लागले. अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि त्यानंतर मग ज्या वेळेला अजित पवार यांच्यावर एका प्रकारचे हल्ले सुरू झाले आणि त्यानंतर मग राज्य बँकेचा घोटाळा असेल, परत मग आणि मग अजितदादांच्या बहिणींच्या पर्यंत सुद्धा ईडी जाऊन पोहोचली आणि मग यानंतर मग अजित पवारांचा धीर सुटला आणि अजित पवारांनी मग आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस फोडून स्वतःच हे केलं. अशा प्रकारचे 2 झाले. त्यामुळं ते नेतृत्व अजित पवारांच्याकडं निर्विवादपणे होतं आणि इकडं मग आता अजितदादा गेल्यामुळं सुप्रिया यांच्याकडे नेतृत्व होतं. ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली निर्जय चौधरींना, त्यावेळेला पुढचा निर्णय काय घेतील ते सुप्रिया सुळे घेतील असं शरद पवारांनी सांगितलं होतं. म्हणजे इकडचं नेतृत्व सुप्रिया सुळेंच्याकडे होतं असं होतं. पण आज आपण पाहिलं तर आज आपण परिस्थिती बघतोय की अजितदादांचं दुसऱ्या बाजूला निधन झालं आणि त्यानंतर मग पुन्हा तिथलं नेतृत्वाची पोकळी तयार झाली आणि इकडं राष्ट्रवादीचा आता 10 आमदार आहेत आणि इथल्या राष्ट्रवादीची अवस्था गलितगात्र पद्धतीची आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी आज वर्धापन दिन त्यांचा होतोय, तर त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा प्रश्न एक मोठा निर्माण होतोय. म्हणजे जो शरद पवारांनी ज्या पद्धतीचं नेतृत्व शरद पवारांनी उभा केलं आणि ज्या पद्धतीचं नेतृत्व स्वतः शरद पवार आहेत, म्हणजे ज्यांना राष्ट्रीय मान्यता आहे आणि सर्व पक्षांमध्ये भाजपमध्ये असेल किंवा विरोधी पक्षामध्ये असेल एक ऍक्सेस आहे, तेवढ्या ताकदीचं नेतृत्व आज राष्ट्रवादीकडे नाही, वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे सुप्रियाताईंचा सुद्धा मर्यादा आहेत. म्हणजे एका बाजूला सुप्रियाताई सुळेंचं आपण पाहिलं तर त्यांची लोकसभेतील भाषण किंवा संसद रत्न म्हणून त्या उत्तम आहेत, पण
पक्ष संघटना, पक्ष वाढवणे ह्याच्यासाठी त्यांचा फारसा उपयोग पक्षाला झालेला नाही. एकसंघ राष्ट्रवादी असताना सुद्धा त्यांनी पक्षाच्या मध्ये कधी फार लक्ष घालून त्यांनी लक्षणीय कामगिरी केलेलं आपल्याला दिसत नाही. आणि ज्या वेळेला राष्ट्रवादी फुटले आणि अजितदादा वेगळे गेले तेव्हा सुद्धा राष्ट्रवादी वाढवण्याच्या दृष्टीनं सुप्रियाताईंचं काय फार मोठं योगदान राहिलं असं नाही. स्वतः अमोल कोल्हे असतील किंवा जयंत पाटील यांनीच पक्षाची धुरा करून त्यांनी राज्यभर दौरा केलेला होता. तर ते सुप्रियाताईंच्या मर्यादा आपल्याला दिसल्या. आणि दुसऱ्या बाजूला मग अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांच्या मर्यादा सुद्धा आपल्याला दिसल्यात की तिथं पक्षामध्ये जुन्या नावांचा संघर्ष सुरू आहे. पार्थ पवार स्वतः बघतायत. पार्थ पवारांचा सुद्धा नेमका वकूफ किती याच्याबद्दलची शंका आहे. आणि सुनेत्रा पवार सुद्धा कितपत पक्ष हँडल करू शकतात अशी परिस्थिती आहे. म्हणजे आता अजितदादांच्या निधनाला 3 महिने होऊन गेल्यानंतर सुद्धा पक्षावर योग्य ती पकड आणि योग्य तो त्यांचा जो कारभार आहे तो योग्य दिसत नाही. त्या दोन्ही पक्षांमध्ये एक प्रकारच्या नेतृत्वाची एक मोठी पोकळी आहे. आणि सध्या तरी दोन्ही पक्ष माझ्या मते तरी थोडे दिशाहीन झाल्यासारखे दिसतात. ते तर ओके सर, तुम्ही वारंवार आता अजितदादा पवार म्हणजे अजित पवार यांच्या निधनाचा उल्लेख करत कशा पद्धतीने बदल झाले हे सांगितलं. आणि खरं तर आपण ते सगळ्यांनी पाहिले, राजकीय घडामोडी सगळ्यांनीच पाहिल्या. पण त्या व्यतिरिक्त मायक्रो लेव्हलला काय काय बदल दिसून येत आहेत? कारण आता जर आपण पाहिलं तर आज त्यांचा वर्धापन दिन आहे आणि अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा खरं तर पहिलाच वर्धापन दिन आहे. अशा याच्यावर ज्या काही वृत्तपत्रांमध्ये जाहिराती किंवा जे काही वर्धापन दिनाचं देण्यात आलेलं आहे सगळं, तर त्यामध्ये काही उल्लेख दिसला तो म्हणजे समर्पण, संघर्ष आणि संकल्प अशा पद्धतीचे हे 3 शब्द. आणि त्यामध्ये पाहिलं तर वरती कोणतेही फोटो खरं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे, इतर नेत्यांचे, सुनेत्रा पवार आणि अजितदादांचा त्यांच्या मागे फोटो होता, या व्यतिरिक्त दिसला नाही. असे खूप छोटे छोटे खरं तर ह्या घडामोडी किंवा घटना असतात म्हणावं लागेल किंवा गोष्टी असतात. पण यातून काय दिसून येतं? मायक्रो लेव्हलला काय बदल होत आहेत हे सगळे? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दिशाहीनता म्हणजे काय, तर हे दिशाहीनतेचं म्हणजे आजची जी जाहिरात आहे ती दिशाहीनतेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. म्हणजे मुळात राष्ट्रवादी पक्षाचं धोरण म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा विचार सांभाळणार. म्हणजे जरी ते भाजपबरोबर असले तरी अजितदादा कायम सांगायचे की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष विचार आम्ही सोडणार नाही. म्हणजे आपल्याला आठवत असेल तर ज्या वेळेला विशाळगडची दंगल झाली किंवा पुशे सावडीमध्ये दंगल झाली त्यावेळेला अजितदादा स्वतः तिथं धावून गेलेले होते आणि तिथं अल्पसंख्याक समुदायाला मदतीचा हात देण्यामध्ये अजितदादांची एक मोठी भूमिका होती. तर त्याच्यामध्ये एक असं होतं की धर्मनिरपेक्ष मतदारांना आपलंसं करणं आणि धर्मनिरपेक्ष मतदारांना विश्वास देणं की आम्ही जरी भाजप बरोबर असलो तरी आमची ती विचारधारा कायम आहे. म्हणून आपल्याला माहित असेल की नवाब मलिक असेल, हसन मुश्रीफ असतील किंवा सांगलीतले आमचे इद्रिस नायकवडे असतील, तर अशा प्रकारचे नेतृत्व त्यांनी डेव्हलप केलेलं होतं. म्हणजे अगदी बाबा सिद्दीकी असतील तर तशा पद्धतीचं. पण आज मात्र आपल्याला त्या प्रकारच्या विचाराची वानवा थोडीशी दिसतीये. त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर आजच्या जाहिरातीमध्ये आपण जर समर्पण, संघर्ष आणि संकल्प या 3 गोष्टी बघितल्या तर या 3ही गोष्टी खरोखर राष्ट्रवादीला लागू होतील हा प्रश्न आहे. म्हणजे डिझाईन बॉक्सच्या कुणीतरी ही जाहिरात केलेली आहे त्याचं कुठलं समर्पण आणि कुठला संघर्ष आणि कुठला संकल्प केला राष्ट्रवादीने? म्हणजे राष्ट्रवादीचा एक संकल्प होता की अजितदादा मुख्यमंत्री करायचं, तो तर काय नाही. आज सुद्धा उपमुख्यमंत्री पद त्यांच्याकडे आहे पण अर्थमंत्री त्यांच्याकडे नाही. म्हणजे ते अर्थमंत्री पदाचा संकल्प करायची अशी परिस्थिती सध्या झाली. समर्पण कधी राष्ट्रवादीने केलंय? म्हणजे समर्पण नाहीच. 1999 साली जेव्हा राष्ट्रवादी स्थापना झाली तेव्हापासून हा पक्ष सतत सत्तेमध्ये आहे. त्यामुळे संघर्ष जे त्याने म्हणला की संघर्षाची वेळ राष्ट्रवादीची आली आणि ज्या वेळेला संघर्षाची वेळ आली म्हणजे अजितदादा ज्या वेळेला विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी संघर्ष केला नाही. त्यावेळेस सुद्धा एकनाथ आणि भाजपला बाय देत राहिले. तर त्यावेळेस सुद्धा त्यांनी संघर्ष टाळलेला होता. आणि त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की दादा तुम्ही विरोधक म्हणून काम करत नाही, तर त्यांनी उत्तर दिलं होतं की मग मी काय गळा पकडू काय सत्ताधाऱ्यांचा म्हणून. तर अशा प्रकारचं म्हणजे मुळात संघर्षाची सवय राष्ट्रवादीला कधीच नव्हती. त्यामुळं संघर्ष कुठला संघर्ष तर त्यांची जाहिरातीच एक मुळात विचित्र आहे. आणि दुसरी गोष्ट ज्या फुले शाहू आंबेडकरांचा विचार सांगतात त्याचा तर किंवा फोटो पाहिजे होता. म्हणजे फक्त अजितदादांचा आणि सुनेत्रा पवारांचा फोटो आहे ना, तिथं त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा, त्यानंतर बाकीच्या नेत्यांचा, तटकरेंचा किंवा आणखी कोणाचा असेल त्यांचा फोटो तर पाहिजे होता. नसेल तर मग किंवा तुमची दैवत आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, आंबेडकर वगैरे या प्रकारचा महात्मा फुलेचा, तर असे फोटो पाहिजे. तसे कुठलेच फोटो त्याच्यामध्ये दिसत नाही. तर त्यामुळं एक वैचारिक लेवलची स्पष्टता त्याच्यामध्ये दिसत नाही आणि एक औपचारिकता म्हणून ते वर्धापन करतात काय अशी परिस्थिती त्यातून दिसते. शीतल, तुम्ही सर यामध्ये जो उल्लेख केला की याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा तरी किमान फोटो हवा होता. खरं तर आत्ताच्या घडीला आपण पाहिलं राष्ट्रवादी आणि भाजप या 2 पक्षांना घेऊन ज्या काही
टीका म्हणू शकतो आपण, किंवा जे काही तर्कवितर्क लावले जातात की राष्ट्रवादी भाजपची बी टीम किंवा राष्ट्रवादी पूर्णपणे सुनेत्रा पवारांच्या हातून जाते आणि ती भाजपला काय म्हणू शकतो आपण, शरण जाते वगैरे, हे सगळं. मग आता तुम्ही एक उल्लेख केला म्हणून मला विचारावंसं वाटतं की या सगळ्यातून कुठे हे स्पष्ट होतंय का, किंवा ते स्वतःच आयतं कोलीत समोरच्या पक्षांच्या किंवा विरोधकांच्या हातात देत आहेत का या सगळ्या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टीतून? एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे, भाजप हा विस्तारवादी पक्ष राहिलेला आहे. कुठलाच प्रादेशिक पक्ष भारतामध्ये त्यांनी आपल्या बरोबर शिल्लक ठेवलेले, म्हणजे शिवसेना असेल, आघाडी दल असेल, जनता दल युनायटेड असेल, ज्या ज्या पक्षावर भाजप गेली त्या पक्षांना त्यांनी या ना कारणानं पुढं मागं संपवलेलं आहे. असं आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांनी फोडली आणि तिकडे आता तृणमूल काँग्रेस सुद्धा त्याचं विभाजन होतंय. तर अशा परिस्थितीमध्ये अजितदादांना माहिती होतं की आज ना उद्या आपला पक्ष ज्या पद्धतीने आपण शरद पवारांच्या बाजूला जातो त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा भाजप यापुढे संपवणार. त्यामुळे अजितदादांनी त्यांच्या शेवटच्या वेळी सुद्धा, म्हणजे आमच्या तिकडे जयंत पाटलांनी आम्हाला जी खासगी बोलताना माहिती दिली की ती विलिनीकरणाच्या दृष्टीने फार गंभीर चर्चा शेवटच्या टप्प्यात आलेली होती. अगदी अजितदादांचं निधन झालं नसतं तर कदाचित त्याच महिन्यामध्ये विलिनीकरणाची घोषणा झाली असती आणि मग स्वतः जयंत पाटील आणि रोहित पवार यांचा शपथविधी पण झाला असता. अर्थात ते झालं नाही, पण त्यांच्या अजितदादांच्या लक्षात आलं होतं की जर आपण पक्ष एकत्रितकरण आलो नाही की विलिनीकरण केलं नाही तर आपल्याला भाजप संपवेल. पण ही गोष्ट मात्र सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना पचनी पडलेली दिसत नाही किंवा त्यांचा तेवढा त्याचा म्हणजे त्याच्याबद्दल ते गंभीर नाहीत असं दिसतंय. कारण भाजप असा पक्ष आहे की आपल्याला आठवत असेल तर 2014 ते 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या बरोबर त्यांनी सरकार केलं तर उद्धव ठाकरेंच्या सगळेच मंत्री जवळजवळ हे देवेंद्र फडणवीस अंकित झालेले होते. त्यामुळे तशाच पद्धतीनं अजित पवारांचे अनेक मंत्री हे देवेंद्र फडणवीस अंकित झालेले होते. आणि आपण बघितलं असेल तर छगन भुजबळ हे ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या विरोधात त्यावेळी बोलत होते तर हे अजितदादांना त्यावेळी आवडलं नव्हतं आणि म्हणून तर अजितदादांनी त्यांना मंत्रिमंडळात त्यावेळेला घेतलं नव्हतं, कारण मुळात राष्ट्रवादीचा जनाधारच मुळात मराठा समाजाचा होता. तर अशा वेळेला मग तिथं छगन भुजबळांना मंत्रिपदी घेणं, मुंडेंचा विषय करणं, त्याचा ओबीसी नेतृत्वांना पूस लावणं किंवा त्यांना पुढे करणं हे देवेंद्र फडणवीस करत आले. आणि आता तरी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचं किती पक्षावर कंट्रोल आहे आपल्याला दिसतच आहे. म्हणजे ज्या पद्धतीने विक्रम काकणींची निवड होती आहे आणि अनिकेत तटकरे निवड होती आहे, तिकडं जैन यांची निवड होती आहे, तर ते आपापले सुभे वाटून घेतल्याप्रमाणे जसं सरंजामदार एखादे आपापलं एखादं वतन वाटून घेतात तशा प्रकारचं, आणि मग त्या वतनावर मग पुन्हा भुजबळ म्हणतात की मग माझं वतनाच काय झालं, माझं नाशिक वतन आहे, मग मला पण माझ्या मुलाला पण संधी पाहिजे. म्हणजे कुणाला फुलेशाह आंबेडकरांचा विचाराचं पडलं नाही, माझ्या घरातल्या विचाराचं काय ह्याच्याबद्दल सगळा विषय आहे. त्यामुळे म्हणजे तिकडे सुद्धा अजय पवार म्हणतात मी आता बारामती लढवणार, पार्थ पवार ऑलरेडी लोकसभेत आहेत, सुनेत्रा पवार ऑलरेडी याच्यामध्ये. तर याच्यामध्ये मग हा पक्ष जर उद्या म्हणजे शरीरानं जरी आज बरेच जण राष्ट्रवादीत असले तरी मनानं ते कधीच भाजप बरोबर गेलेले आहेत. म्हणजे तटकरे असतील, भुजबळ असतील किंवा तुमचे प्रफुल्ल पटेल असतील, धनंजय मुंडे असतील, हे मनानं ऑलरेडी भाजपमध्ये आहेत. म्हणजे आपण माहिती आहे की संग्राम जगताप नेता तो भाजपचं उघड समर्थन करून तो भाजपची आयडिओलॉजी जपतोय. तर तो फक्त शरीरानं राष्ट्रवादी बरोबर आहे. कारण फुलेशाह आंबेडकरांचा विचाराचा काही संबंध, म्हणजे हिंदूंकडे वस्तू खरेदी करा असं ज्यावेळेस संग्राम जगताप म्हणतात त्यावेळेला आपण पक्ष म्हणून काहीच करू शकत नाही. तर अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळं हा पक्ष देवेंद्र फडणवीस चालवतात का अशी परिस्थिती आहे आणि फक्त तोंड टेकलेपणा म्हणून हा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्याकडे आहे. तर त्यामुळे 2029च्या अगोदर या पक्षाच्या निश्चितच फाकड्या पडतील हे सांगायला कुणाचे राजकीय तज्ञाची गरज नाही. त्यामुळे हा पक्ष, या पक्षाचा मोठा जो चंक आहे तो भाजपमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे आणि यातली बरेचसेच लोक कमळ चिन्हावर लढत तर आपल्याला आश्चर्य वाटतं कामा नये. पुढचा प्रश्न माझा असा आहे की अजित पवार आणि शरद पवार या दोन व्यक्तिमत्वांभोवती या फिरणारा जो काही हा पक्ष आहे त्यामध्ये दोन गटांमध्ये आता दुसऱ्या फळीचं नेतृत्व तयार झालंय असं तुम्हाला वाटतंय का? याबद्दल काय सांगाल? याच्यामध्ये आता पार्थ पवार आणि जय पवार हे तिकडं तयार झालेले आहेत आणि मग इकडे शरद पवारांच्या नंतर मग सुप्रियाताई सुळेंच्या बरोबर आता रोहित पवारांचं एक नवीन नेतृत्व उदयास आलेलं आहे. म्हणजे नेतृत्व होतच ते, पण आता ज्या पद्धतीनं त्यांची वाटचाल सुरू आहे महाराष्ट्रभर तर तशा पद्धतीचं नेतृत्व तिथं उदयास आलेलं आहे. म्हणजे एका बाजूला जयंत पाटील असतील, राजेश टोपे असतील, तुमचे शशिकांत शिंदे असतील, तर अशा प्रकारचं नेतृत्वाची फळी आहे. आणि तिकडं सुद्धा सगळे जुने नवे आहेत. पण अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा पार्थ आणि जय पवारांच्या मध्येच तिथं सत्ता एकटी होती सुनेत्रा पवारांच्याकडे आणि बाकीचे जे लोक आहेत ते पक्षाचा विचार न करता आपापल्या घराचा विचार करतात. म्हणजे भुजबळ आपल्या घराचा विचार करतायत, तटकरे आपल्या भंडारा गोंदियाचं कोण बसतंय का विचार करतायत, त्यानंतर मग पुन्हा
तटकरे आपलेच घरात विचार करतायत. म्हणजे आपल्या मुलाला आता आमदारकी मिळाली, मुलगी मंत्री आहे, स्वतः खासदार आहेत ते. मध्ये एक गोष्ट पण एक अशी एक पडली होती की तटकरेंच्या मिसेसला काय मिळालं, बिचारे तिच्यावर तर कशाला अन्याय करतात, तिला पण काहीतरी महिला आयोगाचं अध्यक्षपद देऊन टाका. अशा प्रकारची सोशल मीडियातून चर्चा सुरू होती आता त्याच्यामध्ये, की मग तिला तर अन्याय का, आणि मग भुजबळांच्यावर तर असं होते. तर अशा प्रकारचे पक्षाचं वाटून घेतल्यामुळं हा सगळा प्रश्न आपल्याला तयार होतोय. त्यामुळे पक्ष म्हणून जे एकत्रित काम करायचं, कार्यकर्त्यांना संधी देणं, ती काही दिसत नाही आहे. ज्या पद्धतीने आपल्याला पुण्यामध्ये विक्रम काकडेंचं नाव आपल्याला दिसलं होय. तिथं, की म्हणजे विक्रम काकडेचं नाव आता ऑलरेडीच ज्यावेळेस झिशान सिद्दीकीची निवड होती त्याच वेळेला विक्रम काकडेसाठी पार्थ पवार आग्रही होते. पण ते झालं नाही. झिशान सिद्दीकीचं नाव सगळ्यांनी मिळून चर्चा तिथे केली. त्यानंतर पार्थ पवारांनी तर आमच्या इथल्या इद्रिस नायकवडेनं राजीनामा द्यायला सांगितला, पण इद्रिस नायकवडेने त्याचा नकार दिला. मग ते झालं नाही म्हटल्यावर मग त्यांनी मग पुण्यामध्ये आपल्याला विक्रम काकडेला पुन्हा घेतला. तर विक्रम काकडेंचं राष्ट्रवादीचं योगदान काय, राष्ट्रवादींना नुकसान किती केलं पुण्यामध्ये, पण तरी सुद्धा आपला मित्र आहे. मग काही आर्थिक बाजू असेल, काही बाकीच्या बाजू असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी जर असा पक्ष चालत असेल तर मग त्या पक्षाच्या बद्दल पुढे नेमकं कसं नेतृत्व होणार हा सगळा प्रश्न आहे. शीतल, पार्थ पवारांचं म्हणा, जे काही त्यांचं आग्रह होता विक्रम काकडेंच्या नावासाठी, पूर्वीच होता तो आग्रह जेव्हा झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती झाली किंवा त्यांना उमेदवारी मिळाली. पण या सगळ्यातून पुन्हा प्रश्न तोच येतो की अनेक ठिकाणी जशा चर्चा होतात, चॅनल्सवरही अनेक जण बोलून दाखवतात की ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांचा आहे तो पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होतीये की काय, आणि हा प्रश्न खरं तर या सगळ्यांमुळे पुन्हा एकदा पडतो. पण मी जसं खरं तर आत्ताचं राजकारण पाहते, म्हणजे जसं राजकारण फॉलो करते, तसं ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी किंवा पक्षफोडी किंवा तडजोडी चालू आहेत त्यानुसार राष्ट्रवादीच्या 27 वर्षांच्या या प्रवासाकडे पाहिलं तर आज पक्षासमोर सगळ्यात मोठं आव्हान कोणतं आहे, आणि संघटन टिकवणं आहे ते की नेतृत्व उभं करणं आहे, पुढचं नेतृत्व उभं करणं? हा पवारांचा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, मी त्याला असं नेहमी गमतीने म्हणतो, पवारांनी पवारांसाठी चालवलेला पवारांचा पक्ष असा प्रकारचा त्याचा उल्लेख आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर जसं आपण लोकशाहीची व्याख्या करतो, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य, तसं पवारांनी पवारांसाठी चालवलेलं एक पवारांचं राज्य अशा प्रकारचा तो पक्ष आहे. आपण बघितलं असेल तर खासदार त्यांच्या घरात, आमदार त्यांच्याच घरात, कारखाना त्यांच्याच घरात, उद्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पण शरद पवार, क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष पण रोहित पवार, आधी उद्या कबड्डी असेल चिन्नी दांडूचा अध्यक्ष पण त्यांच्या घरात असतो. अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे हा पक्षच आणि हे नेतृत्व अशा प्रकारचं आहे. पण एक गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टीला एक मर्यादा आहे, आणि ती मर्यादा आता आहे. तुम्ही विचारला प्रश्न की 27 वर्षानंतर काय, तर 27 वर्षानंतर या पक्षाला, म्हणजे राष्ट्रवादी पक्ष मूळ अजित पवार, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार, या दोन्ही पक्षांना अस्तित्वाचा प्रश्न या 2029 पर्यंत भेडसावणार आहे. आणि या राष्ट्रवादीचं पक्षाचं अस्तित्व हे 2029 मध्ये कसं असेल याच्याबद्दल मी स्वतः साशंक आहे. म्हणजे या राष्ट्रवादी पक्षातले आपण जर शोलेच्या चित्रपटासारखं बोलायचं तर आधे इधर आधे उधर, तशा प्रकारचे आधे भाजपमध्ये आणि आधे काँग्रेसमध्ये, तर अशा प्रकारचं एक परिस्थिती होईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळं माझ्या मते वर्धापन दिनाच्या वेळेला आतापर्यंत सत्ता आहे म्हणून पक्ष टिकेल, पण 29 मध्ये ह्या पक्षाचं अस्तित्व हा मोठा चर्चेचा विषय महाराष्ट्रामध्ये असेल. शीतल, सर, यामध्ये मला जरा सुनेत्रा पवार यांच्याबद्दल सुद्धा विचारायचंय. सुनेत्रा पवार यांना मिळालेली जी पदं आहेत आतापर्यंत, मग ते उपमुख्यमंत्री पद असो, पुढे त्यांच्या पक्षांतर्गत जी काही त्यांची होती, जी काही पदं होती ती असो, किंवा ज्या पद्धतीनं त्यांना आतापर्यंतचा रिस्पॉन्स मिळालेला आहे, ते सगळं पाहता हे फक्त भावनिक किंवा थेटच बोलायचं तर सहानुभूतीची लाट आहे की खरंच त्यांच्या पक्षातील नेतृत्व सगळ्यांनी पाहिलेलं आहे? एक गोष्ट आहे की आपल्याकडे माहिती आहे की आपल्याकडं कुणाचं निधन झालं तर त्याच्या पत्नीला आणून बसवायचं असं आपल्याकडे आहे. म्हणजे सुनेत्रा वहिनींच्या बद्दल मला अजून हे नाही, पण मला 2-3 गोष्टी मांडायच्या त्याच्यामध्ये, की ज्या पद्धतीनं अजितदादा गेल्यानंतर सुनेत्रा वहिनींनी ज्या पद्धतीनं कमान आपल्या हातात घ्यायला पाहिजे होती त्याच्यामध्ये त्यांच्या मर्यादा खूप जाणवत आहेत. म्हणजे मी 2-3 मर्यादा सांगतो की महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री होण्याचं भाग्य हे सुनेत्रा पवारांना लाभलं, आणि आपण आज विचार करतोय की पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या झाल्यात. पण आपण बघत असेल तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याला त्यांनी किती वेळ लावला, त्यानंतर खराब प्रकरणामध्ये त्यांची भूमिका काय, पुण्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला, किंवा बाकीच्या तुम्ही ज्या आंदोलनात सहभागी झाला होता तिथला विषय असेल, तर त्याच्यामध्ये सुनेत्रा पवारांची भूमिका काय होती, एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून तुमची महिलांविषयी संवेदना काय होती, कुठं तुम्ही त्याच्याबद्दल आवाज उठवला का, महिलांचा गॅस दरवाढ झाली किंवा बाकीचा महिलांना त्रास होतो किंवा पाण्याचा प्रश्न आहे, तर महिलांच्या कुठल्या प्रश्नाविषयी सुनेत्रा पवार बोलल्या, की महिलांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही गेल्या 3 महिन्यामध्ये अशी कुठली भूमिका मांडली की जी महिलांना आवडेल. म्हणजे शरद पवारांनी महिला धोरण घेतलं किंवा हे केलं, तर अशा प्रकारचं कुठलंही एक धोरण
सुनेत्रा वहिनींनी घेतल्याचं मला तरी काय आठवत नाही, की जी त्यांना संधी होती चांगली. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांच्याकडे जे खातं आहे त्याच्याकडे अर्थ खातं नाही. मुळात त्यांच्याकडे खातं आहे ते उत्पादन शुल्क आहे. तर मुळात एक महिला उत्पादन शुल्क खात्यामध्ये असणं म्हणजे दारूबंदी खातं त्यांच्याकडे असणं बरोबर. उत्पादन शुल्क हे मुळात एक विरोधाभास आहे की ज्या बिहारमध्ये आणि आपल्याला माहिती आहे गुजरातमध्ये दारूबंदी केल्यामुळे नितीश कुमारांना आणि बिहारमध्ये तिथं भाजपला स्थान मिळते, महिलांची सहानुभूती मिळते. त्याच्या बरोबर अपोजिट जे खातं आहे ते सुनेत्रा वहिनींच्याकडे आहे. मग सुनेत्रा वहिनींनी माझ्या मते महिला बालकल्याण घेऊन किंवा वेगळा विषय घेऊन त्यांनी जर केला असतं किंवा लाडकी ताई, लाडकी वहिनी अशा प्रकारचं जर नॅरेटिव्ह केलं असतं तर मी समजू शकलो असतो की त्यांना राजकारणातली समज आहे. तिसरा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीचं राजकारण अजित पवारांनी केलं, मी तुम्हाला मागाशी 2 उदाहरणं दिली की विशाळगडची दंगल असेल, तुळशी सरोवरची दंगल असेल, धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. तर ही जी वैचारिक विरासत आहे अजित पवारांची किंवा राष्ट्रवादीची ती सांभाळणं सुनेत्रा वहिनींना जमणार आहे का? म्हणजे ज्या पद्धतीचा पुरोगामी विचार आहे तर अशा पुरोगामी विचाराच्या दृष्टीने कुठली पावलं सुनेत्रा वहिनींची आपल्याला पाहायला मिळाली गेल्या 3 महिन्यामध्ये किंवा पुरोगामी विचारासाठी त्यांनी एखादं काही स्टेटमेंट केलं, एखादं काही भूमिका मांडली, एखादी काही गोष्ट केली तर हे विचार सांभाळणं सोपी गोष्ट नाहीये. भाजप बरोबर राहून ती कसरत अजितदादांनी केलेली होती आणि अजितदादांनी ते सिद्ध केलं होतं की आम्ही आहोत म्हणून. तशा प्रकारची वैचारिक भूमिका ही सुनेत्रा वहिनी कधी मांडलेली तुम्हाला आठवत आहे का? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की राष्ट्रवादी पक्ष हा सगळ्या सरंजामदाराचा आणि राजकीय नेत्यांच्या सगळे जे त्या भागातले प्रस्तावित पुढारी त्यांचा पक्ष आहे आणि त्यांचं सगळ्यात महत्वाचं राजकारण हे सहकारी संस्थांचं कालमुळे आहे. म्हणजे राष्ट्रवादी नेते प्रमुख कोण आहेत? तर हे एकतर साखर कारखानदार आहेत, दूध संघ आहे, सूतगिरण्या आहेत, तुमच्या अशा वेगवेगळ्या संस्था आहेत. तर त्या संस्थेचे म्हणजे अजितदादांच्या भाषेत सांगायचं तर सगळे टगे आहेत. अशा प्रकारचा टग्यांचा पक्ष, अशा प्रकारचं एक वातावरण आहे. तर अशा प्रकारच्या सहकारी चळवळीतल्या नेत्यांना सांभाळणं हे सुनेत्रा वहिनींना शक्य होणार आहे का? किंवा अजितदादा त्यांचा प्रश्न सोडवायचे, एफआरपीचा प्रश्न असेल, उसाचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल किंवा आणि दुधाचा प्रश्न असेल किंवा साखरेच्या दराचा प्रश्न असेल तर ते भांडून चर्चा करून राज्य सहकारी बँकेत जायचे, राज्य सहकारी बँकेमार्फत त्याला कर्ज द्यायचे, त्यांचं पुनर्गठन करायचे आणि तो सहकारी संस्था चालवण्यासाठी जे काय करायला लागतं त्या सगळ्या गोष्टी अजितदादा करायचे. या सगळ्या गोष्टी सुनेत्रा पवारांना जमणार आहेत का किंवा त्या दृष्टीने ते प्रयत्न करताना दिसत आहेत का? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर मला वाटत नाही की त्यांच्याकडे काही ती ताकद आणि ती क्षमता आणि तशा प्रकारचं रचना त्यांच्याकडे आहे. म्हणजे आज फक्त कुणाला नेतृत्व करायचं, पार्थ पवार काहीतरी बोलतायत, सुनेत्रा पवार काहीतरी बोलतायत, ते करतात असं वाटतंय. त्यामुळे या पक्षासमोर मोठे आव्हान आहे. त्याच्यामध्ये मला तरी सध्या तरी सुनेत्रा पवारांनी काही त्याच्यामध्ये फार प्रगती केली असं सध्या दिसत नाही. त्यामुळे मला तरी काही फार अपेक्षा आहे असं वाटत नाही. पण सर आपण ज्यावेळेस बोलतो किंवा तुमचं ही जे मत आहे की महिला असूनही त्यांच्याकडे जे विभाग आहे किंवा जे खातं आहे त्यात त्यांना न्याय देता आला नाही असा एकूणच त्याचा अर्थ निघतो. पण आपण बघतो की सध्या असेही आरोप होतात की सत्ताधारी गटात जे मित्रपक्ष आहे सत्ताधारी पक्षांचे त्यातही काही पक्षांकडून उल्लेख करता येणार नाही पण काही पक्षांकडून इतर मित्र पक्षांवरती दबाव आणला जातो. मग तसा कुठेतरी काय म्हणतात मार्ग यांच्या बाबतीतही अवलंबला जात असेल, आपण थेट असं बोलू शकतो का? नाही, कसं आहे की अजित पवारांच्यावर तो दबाव होता का होता, आता एकनाथ शिंदेच्यावर दबाव आहे का आहे, 100% दबाव आहे. पण अशा दबावातच आपला पक्ष मार्गक्रमण करणं हे कौशल्य असतं ना. अजितदादांनी ते करून दाखवलं. एकनाथ शिंदे आजही वेगवेगळ्या पद्धतीने करतात. आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे कुठल्या पद्धतीने जात आहेत, नेमकं काय त्यांना फेस करावं लागतं. तर हे होणार कारण तुम्ही भाजप बरोबर एकदा मैत्री केल्यानंतर ते सगळे बरे वाईट परिणाम तुम्हाला व्हायला लागतात किंवा तुम्हाला ते करावे लागतात. तर तशा पद्धतीचा दबाव असतोच. पण तुमचं नेतृत्व एक गोष्ट आहे की तुमचं नेतृत्व कधी सिद्ध होतं. परिस्थिती चांगली असेल तर तुमचं नेतृत्व सिद्ध होत नसतं. परिस्थिती ही वेगळी असते आणि आव्हानात्मक असते तर तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची जागा असते. तर ते सिद्ध करायची जबाबदारी त्यांची आहे ना. ती काय मला दिसत नाही सध्या. ओके सर, या मागच्या प्रश्नाला तुम्ही जे उत्तर दिलं त्यालाच खरं तर लिंक माझा एक प्रश्न आणखी आहे की अजित पवारांनंतर या गटाला म्हणजे त्यांच्या राष्ट्रवादीला सर्वमान्य नेता किंवा नेतृत्व मिळालंय की ते अजूनही संक्रमणाच्याच अवस्थेत आहे, जरी सुनेत्रा पवारांनी ही धुरा महत्वाची खांद्यावर घेतली असली तरी सुद्धा? नाही, मला वाटत नाही त्यांचं नेतृत्व काही मिळालं त्यांना. म्हणजे पार्थ पवार आणि सुनेत्रा वहिनी ह्या जरी कागदोपत्री नेतृत्व असलं तर त्यांना नेतृत्व नेमकं किती लोक म्हणतात आणि सत्तेसाठी आता सगळे एकत्र आमचे नेते आहेत ते म्हणतात. ज्यावेळी त्यांना संधी मिळेल तेव्हा पहिल्या गाडीतनं उडी मारून बसणारे राष्ट्रवादीचे लोक आहेत. कारण ज्या पद्धतीने त्यांनी शरद पवारांना एका झटक्यात बाजूला करून अजित पवारांच्या सत्तेसाठी अजित पवारांच्या बरोबर गेले, तेच नेते पुन्हा उद्या
सुनेत्रा पवारांना सोडून भाजपच्या गाडीत उडी मारायला फार कमी करणार नाहीत. कारण ज्यांनी शरद पवारांना आपल्या ग्रामीण भाषेत टांग मारली ते पार्थ पवारांना टांग मारायला फार वेळ घेणार नाही. तेवढ्या त्याच्या वेगानं त्याच्यापेक्षा जास्त गतीनं टांग मारतील अशी परिस्थिती आहे. ते तर सुरुवातीला मी जसं म्हटले सर की संपूर्ण राजकीय वर्तुळात अशी कुजबूज आहे की शरद पवार गटामध्ये सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या रूपात दोन पॉवर सेंटर्स तयार होत आहेत. याबाबत तुमचं काय विश्लेषण आहे? खरंच तशी परिस्थिती पक्षांतर्गत असू शकते किंवा आहे? निश्चितच. कारण कसं आहे, सुप्रिया सुळेंचं नेतृत्व हे इंट्रोवर्ट पर्सनॅलिटीचं नेतृत्व आहे आणि पार्थ आणि रोहित पवारांना आपलं नेतृत्व सिद्ध करायचं, त्यामुळे ते वेगळ्या पद्धतीचं राजकारण करू पाहतात. सुप्रिया सुळे आपल्याला माहिती आहे की आपण त्यांनी युवती काँग्रेस राष्ट्रवादीसाठी एक मोठी विंग काढलेली होती. अतिशय चांगली संधी होती, म्हणजे कुठल्याच पक्षाची युवती विंग एवढी स्ट्रॉंग नव्हती. त्यावेळेला त्यांनी ती युवती विंग काढून सगळ्या तरुणाईमध्ये, म्हणजे आता आपण जेनजी वगैरे म्हणतो, तर त्याच्या प्रकारचा सर्वात प्रथम प्रयोग हा सुप्रिया त्यांनी केलेला होता. पण नंतर त्यांना त्या प्रकारचं राजकारण करणं जमलं नाही, किंवा त्यांचं जे कल्चर आहे, म्हणजे दिल्लीत जाऊन हे करणं किंवा एक एनजीओ प्रमाणे पक्ष चालवण्याची त्यांची पद्धत आहे, त्याच्यामुळं प्रत्यक्ष रणांगणात उतरून प्रत्यक्ष हे करणं त्यांना जमलं नाही. आणि पक्ष चालवताना, जर पक्ष चालवायचं असेल आपल्याला, तर तुम्हाला दोन घेऊन सगळ्यांना लोकांना बरोबर घेऊन अगदी ग्रामपंचायतीपासून नगरपालिका जिल्हा परिषदेपासून कार्यकर्त्यांना ताकद देऊन त्यांच्यासाठी आपल्याला काय उपलब्ध राहून काही गोष्टी कराव्या लागतात. ते सुप्रिया त्यांना जमलं नाही, त्यामुळे ती एक अडचण आहे. रोहित पवारांनी मात्र ती जागा बऱ्यापैकी आता कॅप्चर केलेली आहे. पण म्हणजे रोहित पवार आता खूप धाडसी झालेत. म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर शरद पवार किंवा त्यांचा पक्ष किंवा आमचा पक्ष जरी उद्या भाजपबरोबर एनडीए सोबत गेला, तर मी एनडीए सोबत जाणार नाही, पवार साहेबांची माफी मागेन आणि मी वेगळा मार्ग निवडेन, असं त्यांनी जाहीर सांगितलं. आता वेगळा मार्ग म्हणजे काय, तो एकनाथ शिंदेचा असणार नाही किंवा भाजपचा असणार नाही. तो वेगळा मार्ग म्हणजे कदाचित काँग्रेस असू शकतो. आणि तुम्ही जर बारकाईनं पाहिला असेल तर ते महाराष्ट्रभर एक विरोधकाची स्पेस व्यापतायत रोहित पवार. म्हणजे रोहित पवार तरुणांच्या प्रश्नावर आवाज उठवत आहेत, सारखं ट्विट करतायत त्याच्याबद्दल. त्यानंतर कांद्याच्या प्रश्नाबद्दल बोलतात, सोयाबीनच्या प्रश्नाबद्दल बोलतात, कापसाच्या प्रश्नाबद्दल बोलतात. त्यानंतर कुठं महिला अत्याचार झाला तर तिथं धावून जातात. वेगवेगळ्या विषयावर ते बेधडक आपली मतं मांडत असतात. राज्याच्या वेगवेगळ्या धोरणावर ते बोलत असतात. तर त्यामुळे ते विरोधकांची स्पेस अक्वायर करण्याचं जे काम आहे ते करतायत. आणि आपल्याला माहिती आहे की ते एकटेच करतायत. म्हणजे त्याच्याबरोबर राष्ट्रवादीचे बाकीचे नेते तुम्हाला दिसत आहेत का, तर ते फारसे दिसत नाहीत. आणि रोहित पवार सुद्धा स्वतः अनेक बैठकीला दांडी मारताना आपल्याला दिसतात, मुंबईतल्या वगैरे. तर आता जी आंदोलनं रोहित पवारांची आहेत ती राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांबरोबर जास्त आहेत. म्हणजे त्यांचं ट्युनिंग हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याबरोबर जास्त चालेल तुम्हाला दिसतंय. म्हणजे अलीकडे तुम्ही 2-3 आंदोलनं बघितली असेल तर ती हर्षवर्धन सकपाळांच्या बरोबर त्यांनी केलेली आहेत बऱ्यापैकी. म्हणजे कांद्याचं आंदोलन असेल, बाकीचे आंदोलन असतील, आणि त्यांचं जे एक कनेक्ट आहे तो कनेक्ट सुद्धा काँग्रेसच्या विचारधारेशी किंवा त्याच्याशी मिळता जुळता अशा पद्धतीने आपल्याला दिसतोय. आणि त्यामुळं मला वाटतंय की उद्या समजा राष्ट्रवादीने काही वेगळा निर्णय घेतला, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारांच्या लोकांनी, तर रोहित पवार वेगळा निर्णय घेतील अशी शक्यता आहे. म्हणजे उद्या समजा रोहित पवार काँग्रेस बरोबर गेले आणि त्यांनी वेगळ्या पद्धतीचा काही निर्णय घेतला, तर मला तर आश्चर्य वाटणार नाही. कारण आता ते ज्या पद्धतीने आपल्याला ते काँग्रेसमध्ये रेवंत रेड्डी असतील तुमचे तेलंगणामध्ये, इकडं DK शिवकुमार असतील, या पद्धतीचे नेतृत्व त्यांनी तिथं केलं. म्हणजे संघर्ष त्यांनी पदयात्रा काढली, त्यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध आंदोलन केलं, मग त्यांच्या चौकशा झाल्या, तरी सुद्धा ते चौकशाला न घाबरता ते लढत राहिले. तर तशाच पद्धतीची तयारी ही रोहित पवारांची दिसते. त्यांना ईडीची नोटीस आली, त्यांच्या कारवाई करण्याचं त्यांना नोटीस आली, मग त्यानंतर क्लीन चिट मिळाली त्यांना, बँकेच्या प्रकरणात क्लीन चिट मिळाली. पण हे जे धाडस आहे आणि जे सरकार विरोधात बोलण्याचं धाडस आहे ते रोहित पवार सध्या दाखवत आहेत, रस्त्यावर उतरत आहेत. आज सुद्धा त्यांनी त्यांच्या जे भाषण झालं त्यात सुद्धा त्यांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे सगळ्यांनी असं सांगितलं त्यांनी. मग अमोल कोल्हेंच्या मालिकेला 50 लाख रुपये सुद्धा जाहीर केले. तर हे एक आपल्या विचारधारेची कमिटमेंट. म्हणजे त्यांनी 2 उदाहरणं तुम्हाला मगाशी दिली मी, की एक तर ते शरद पवार जरी गेले किंवा शरद पवारांचा पक्ष जर एनडीए सोबत गेला तर मी जाणार नाही, हे त्यांचं स्टेटमेंट ठाम होतं. जरी माझे आजोबा गेले तरी मी त्यांची माफी मागून जाणार नाही, हे पहिले स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट आता अमोल कोल्हेंचं महात्मा फुलेंची जी मालिका आहे ती 15 जून पासून बंद होते टीव्हीवर, तर ती आम्ही युटीच्या मार्फत चालू करू. त्यासाठी 50 लाखाचं त्यांनी एक अनुदान जाहीर केलं किंवा मदत जाहीर केली. तर याचा अर्थ ते फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी कनेक्ट करू पाहतायत. तर माझं म्हणणं आहे की ही वैचारिक कमिटमेंट ते दाखवतायत, रस्त्यावर उतरण्याचं धाडस दाखवतायत, राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नावर बोलतायत. तर माझं म्हणणं आहे हे स्पेस अक्वायर करणं आणि मग पुढच्या काळामध्ये
काँग्रेसचा चेहरा बनणं किंवा अशा प्रकारचं असं त्यांचं कदाचित असू शकतं असं मला वाटतं. शीतल, म्हणजे थेट सर तुम्ही आत्ता शेवटच्या ओळीत जो उल्लेख केला की काँग्रेसचा चेहरा असण्याचा प्रयत्न असू शकतो, म्हणजे थेट ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत किंवा त्या वाटेवर आहेत का आत्ताच्या या सगळ्या गोष्टी पाहता? म्हणजे मला सरळ विचारायचंय शेवटचं की रोहित पवारांचं भवितव्य काय असणार आहे? कारण ज्या पद्धतीनं तुम्ही उल्लेख केले काही काही आंदोलनांचे किंवा अनेक त्यांच्या ज्या काही भूमिका होत्या त्याचं त्या संदर्भात ते काँग्रेसमध्ये जाणार आहेत? मी असं राजकारणात काही गोष्टी सांगता येत नाहीत किंवा असं अंदाज करणं अवघड आहे. कारण महाराष्ट्राच्या 2019 नंतर काही होऊ शकतं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक डॉट जोडून दाखवले की त्यांचं जे दिशा आहे ती दिशा तुम्हाला मी सांगितली. हर्षवर्धन सापळांच्या बरोबर त्यांचं कनेक्टिव्हिटी आहे. राहुल गांधीला ते मध्यंतरी भेटून त्यांनी निवेदन वगैरे दिलं, म्हणजे अर्थात ते अजित पवारांच्या ह्याच्याबद्दल होतं, तर त्यांचा कनेक्ट तो वाढलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं काँग्रेसचे नेते अमित देशमुख असतील, विश्वजित कदम असतील, सतेज पाटील असतील, ही जी काँग्रेसची एक युवा फळी आहे त्या फळीबरोबरच त्यांचा कनेक्ट आहे. तर उद्या असं होऊ शकतं, म्हणजे हे माझं म्हणजे प्रेडिक्शन नसण्यापेक्षा एक असं होऊ शकतं की अशा प्रकारची तरुणांची फळी जी आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की सतेज पाटील असतील, विश्वजित कदम असतील, अमित देशमुख असतील, रोहित पवार असतील, अशा प्रकारची एक फ्रंट चांगली युवकांची होऊ शकते की जी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांची एक फळी होऊ शकते. म्हणजे आज तुम्ही पाहिलं असेल तर महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता आज नाही आहे, म्हणजे विधान परिषदेत पण नाही आणि विधानसभेमध्ये पण नाही. अशा वेळेला ती विरोधकांची एक मोठी स्पेस आहे. तर कदाचित हे सगळे जर युवा नेत्यांनी ठरवलं किंवा उद्या रोहित पवार ज्या पद्धतीने चाललेत ज्या स्पीडनं किंवा ज्या ह्याच्यातनं, तर पुढच्या 3 वर्षामध्ये न जाणो अशा प्रकारची तुम्हाला एक फळी बघायला मिळेल, एक प्रकारचं आंदोलन बघायला मिळेल आणि पुढच्या काळामध्ये हे 2 पक्ष काँग्रेस आणि भाजप अशा प्रकारचीच आपल्याला कदाचित दिसतील आणि मग त्यात ह्या युवा नेत्यांचं एक वेगळं भूमिका दिसेल. तर ते तुम्हाला एक म्हणजे कसं आहे की आपण ताप बघतो त्यावेळेला आपल्याला आपण कुठल्याही रोगाचं निदान करतो किंवा कुठल्या गोष्टी निदान करतो. आपण आता कधी पावसाळा सुरू झाला की आपण बघतो की बाबा हा मृगाचा किडा निघाला की मग हे दिसतो किंवा ठराविक फुलं निघाली की ह्या पाऊस येतो. तर तशा प्रकारचा एक वातावरणातला बदल मला जाणवतोय की अशा प्रकारचा एक बदल आहे. त्याचा चेहरा कदाचित रोहित पवार असू शकतील असं मला वाटतंय. पण तो वातावरणातला बदल तो दिसतोय, पण ती तुम्हाला दिशा पण दिसते. त्यामुळं असं होऊ पण शकतं. अर्थात त्यामुळं उद्या चेहरा झाला तर आश्चर्य वाटू नये. त्यामुळं तुमच्याकडे हे पहिला एक प्रेडिक्शन पण येऊ शकतं. ओके सर, आता तुम्ही एवढं सांगितलंच आहे किंवा जे काही त्यांची दिशा किंवा जे काही वातावरणातला बदल तुम्ही सांगितला राजकीय, त्यामध्ये मला या अनुषंगाने विचारायचं आहे की आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी किंवा ज्या ज्या नेत्यांनी पक्षांतर केलं, मग ते भाजपमधून शिंदे सेनेत किंवा अनेक लोक शिंदे सेना सोडून भाजपत किंवा मग यातले महाविकास आघाडीतले महायुतीमध्ये गेले, पण त्यांची काही ना काहीतरी तडजोड त्या मागे झालेली होती आधी पडद्याच्या मागे. मग तसं जर विचार केला तर रोहित पवार जर पुढे चालून तुम्ही म्हणताय तसं वातावरणातला बदल म्हणता जर गेलेच काँग्रेसमध्ये, तर त्यांची काय तडजोड असू शकते किंवा त्यांची त्या पुढे आपल्याला ते काय कुठल्या भूमिकेत पाहायला मिळतील काँग्रेसमध्ये गेलेच तर? सध्या काँग्रेसकडे आता ते आमदार आहेतच. काँग्रेसकडे त्यांना देण्यासारखं आता नाही. दिलं तर त्यांना पक्षाचं पद देऊ शकतात. त्यामुळे प्रदेश पातळीवरचं एक महत्वाचा निर्णायक पद किंवा निर्णायक चेहरा किंवा बाकीच्या गोष्टी असेल तर ते करू शकतात. त्यामुळं पार्टीचं एक महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला आता 3 उदाहरणं दिली की ज्या पद्धतीनं रेवंत रेड्डी असतील त्यांनी मोठा महाराष्ट्र त्यांचा तेलंगणा पिंजून काढून वेगळ्या पद्धतीच केलं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की राजस्थानमध्ये सचिन पायलटांनी तो प्रयोग केलेला होता. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये आपल्याला माहिती आहे की ज्योतिराज सिंधिया यांनी तो विषय केलेला, पण अर्थात नंतर कमलनाथनं आदेश केला. तर तशा प्रकारची रणनीती काँग्रेसनं ठरवली तर पक्षाचं एक महत्वाचं पद हे कदाचित रोहित पवार मिळू शकतं आणि ती त्या पद्धतीनं चर्चा होऊ शकते. अर्थात हे जर तरच आहे, पण आगामी काळात हे दिसलं तर आपल्याला आश्चर्य वाटता कामा नये. कारण तुम्ही जर काँग्रेसचा इतिहास बघितला तर आता मी सांगितलेलं रेवंत रेड्डी असतील, डी.के. शिवकुमार असेल, तिकडं तुमचे सचिन पायलट असतील, तिकडे ज्योतिराज शिंदेच्या नंतर हे केलं. त्यामुळे त्यांनी मिलिंद देवरा वगैरे या भागात पहिल्यांदा चूक केलेली, तर ती चूक आता न करता पुन्हा नवीन नेतृत्वाच्या हातात आपल्याला पक्ष द्यायला लागेल आणि त्या पद्धतीचं आपण जर केलं तर त्याच्यावर काँग्रेसचं लक्ष असेल आणि मग काँग्रेस अशा प्रकारचा प्रयोग करू शकतं. किंवा 2029 दृष्टीने आता तुम्ही जर बघताय केंद्रामध्ये ममता बॅनर्जी बॅकफुटला आलेल्या आहेत, केजरीवालांचा थोडा हे आहे, परत बाकीचे शरद पवारांचा पक्ष सुद्धा बॅकफुटला. अशा वेळेला मग पुन्हा तिकडे जगनमोहन रेड्डींचा सुद्धा अस्तित्वाचा प्रश्न तयार झाला. तर उद्या काँग्रेसमध्ये सगळे लोक हे जे काँग्रेसचे फुटून गेलेत ते सुद्धा विलिनीकरणाचा विषय होऊ शकतो किंवा चर्चा होऊ शकते किंवा अशा प्रकारचा एक प्रकारचा व्ह्यू असू शकतो. तर त्यातलाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये
सर, मी पुन्हा थोडं तुम्हाला डिस्टर्ब करते तुमच्या बोलण्यात. तुम्ही उल्लेख केला की प्रदेश पातळीवरचं काहीतरी त्यांना दिलं जाईल किंवा पक्षांमधली जी काही पदं असतात. पण जर आपण थोडा विचार केला किंवा जर आता काय काय आहे काँग्रेसमध्ये सुरू किंवा कुठली कुठली पदं आहेत वगैरे हे पाहिलं, कोणतं पद दिलं जाऊ शकतं? जातील नाही जातील ती पुढची गोष्ट आहे किंवा आपण म्हणतोय जातील, पण जर गेलेच तर कोणतं पद असू शकतं ते काँग्रेसमधलं त्यांना देण्यात येईल असं? त्यांच्याकडे प्रदेश कार्याध्यक्ष पद वगैरे अशा प्रकारचं कार्यकारी पद त्यांना देण्यात येईल. आणि पक्षाची जी विरोधकांची स्पेस आहे, म्हणजे एक तर मुळात राहुल गांधींचा स्वभाव हा आपण बघितला तर आक्रमक विरोधक ते चेहरा करतात आणि ते कुठल्या प्रकारची तडजोड करणार नाही. तर आत्ताची आपण जर काँग्रेसचं अवस्था बघितलं तर ते फार मोठ्या प्रमाणात तुटून पडत नाहीत. आणि एका बाजूला वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील किंवा बाकीच्या गोष्टी यांच्या काही मर्यादा आहेत त्या सगळ्या. अशा वेळेला रोहित पवारांना पुढे करून काँग्रेस एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण चाल करू शकते. पवारांची लिगसी पण आहे की जी काँग्रेसची पूर्वीची आहे, विचारधारा पण आहे, त्यामुळं मौसम पण आहे, सेफ पण आहे, अशा प्रकारचं वातावरण होऊ शकतं. बर. खरं तर सर, म्हणजे हा विषय होता आपला की राष्ट्रवादीला पुढे जाऊन नेतृत्वाच्या संदर्भात कुठले कुठले आव्हानं आहेत दोन्ही राष्ट्रवादींना. पण यामध्ये हा एक वेगळाच अँगल किंवा ही एक वेगळीच काय म्हणतात आतली आपल्याला जी म्हणतात घडामोड आहे ती खरं तर पाहायला मिळते की काय असं म्हणावं लागेल की रोहित पवारांना एकीकडे नेतृत्व किंवा त्यांच्या रूपात दुसरी फळी तयार होते म्हणता म्हणता तेच कुठे पक्षांतर करतात की काय दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन, अशी सगळी परिस्थिती खरं तर आता उभी राहिली आहे. या सगळ्या संदर्भात आपल्याला येत्या काही दिवसात काय म्हणतात सगळी स्पष्टता येईल किंवा ते जरी गेले तरी कोणती तडजोड होते त्यांच्यासोबत किंवा ते कुठल्या अटींवरती जातात किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा राहतील हेही पाहावं लागणार आहे. पुढच्या काळात रोहित पवारांनी राहुल गांधी सारखी महाराष्ट्रामध्ये शेतकरी तरुणांसाठी आणि याच्यासाठी जर पदयात्रा काढली तर तुम्ही निश्चित समजून जा हे खरं आहे म्हणून. ओके. म्हणजे इथपर्यंत तयारी झालेली आहे रोहित पवारांची. इथपर्यंत तयारी झालेली आहे रोहित पवारांची. हा, अशी माझी माहिती आहे. ओके. मग आता तुमची माहिती आहे म्हणून मी तुमच्याकडे पुन्हा आज याच्याबद्दल माहिती असेल का याच्याबद्दल माहिती आहे की नाही मला माहिती नाही, तरीही मी विचारते, जर असेल तर सांगा की हे सगळं आता फिक्स झालेलं आहे का आणखी ते सगळं काय म्हणतात इन प्रोसेस आहे की फक्त आता जाण्याचं अधिकृतपणे घोषणा? कारण की आज जर पाहिलं आपण तर त्यांनी आज भाषणही केले वर्धापन दिनानिमित्त आणि असे अनेक नेते आहेत जे सकाळपर्यंत पक्षासोबत किंवा वरिष्ठ नेतृत्वासोबत असतात, भाषा करतात आणि संध्याकाळी अगदी वेगळ्याच पक्षांमध्ये कुठेतरी जातात, प्रवेश करतात. मग रोहित पवारांच्या बाबतीत तसं कुठे ठरलेलं आहे पूर्णपणे आणि फक्त आता जाणंच बाकी आहे? नाही, एक गोष्ट आहे की रोहित पवारांना पक्ष बदलताना फार अडचण नाही, कारण विचारधारा तीच आहे आणि मूळचा पक्ष त्यांचा काँग्रेसच आहे. आणि शरद पवारांची विचारधारा म्हणजे काय काँग्रेसपेक्षा वेगळी नाही आहे. आणि स्वतः शरद पवारांनी जे एक स्टेटमेंट तुम्हाला केलं तर बघा, आठवतंय का की काँग्रेसपासून वेगळे गेले आणि काँग्रेसमध्ये विलीन व्हावं अशा प्रकारचे स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं. तर मग तशा प्रकारची घरं वापसी असं असू शकते. त्यामुळे काय फार मोठी खळखळ होणार नाही. म्हणजे तसं काय वैचारिक बाजूला कोण, आपल्याला माहिती आहे की आज धर्मनिरपेक्षतेची चर्चा करणारी माणसं संध्याकाळी वेगळ्या पक्षात जातात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. तशा प्रकारे उद्या रोहित पवारांनी जर बदलली रूळ तर तो काय फार असा वेगळा ठरणार नाही. विचारधारा तीच आहे. आणि ज्या पद्धतीचं मी तुम्हाला सांगितलं की राहुल गांधी आता शेतकरी प्रश्नात बोलतात, तरुणांशी बोलतात, वेगवेगळ्या प्रश्नावर बोलतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, तशाच पद्धतीची एक प्रकारची स्ट्रॅटेजी दिसते. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी वाटतात. पण सर, जरी त्यांची विचारधारा एक असली किंवा एकाच काय म्हणू शकतो आपण विचारधारेवर चालणारे हे दोन्ही पक्ष असतील, तरी जर आपण आत्ताची राष्ट्रवादीची परिस्थिती पाहिली तर रोहित पवारांना कुठेतरी एका पुढच्या नेतृत्वाचा चेहरा म्हणजे राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून पाहिलं जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण म्हणतो राजकारणात टायमिंगला फार महत्व असतं आणि हे टायमिंग पाहता हे सगळं घडणं किंवा जर घडलंच ते तर मात्र ती खळखळ असूच शकते ना. नाही, 100%. एक गोष्ट आहे की आज राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाचं अस्तित्व काय राहिलं. आता 10 आमदार त्यांच्याकडे आता आहेत आणि काही खासदार आहेत. तर त्यातले खासदार हे सकाळी राष्ट्रवादीमध्ये आणि संध्याकाळी भाजपबरोबर चर्चेत असतात. आमदारांमधले जवळजवळ 60% आमदार हे म्हणजे काही ठराविक आमदार सोडले तर 60% आमदार हे भाजप बरोबर संध्याकाळी चहा प्यायला असतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळं त्यांना ही गोष्टी माहिती आहेत. म्हणजे स्वतः रोहित पवारनेच माझ्यामध्ये अनेक ठिकाणी सांगितले की आमचे काही आहेत ते सत्ताधाऱ्यांशी मिळालेले आहेत. म्हणून तर तुम्हाला मी सांगणार रोहित पवार जे करतात त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा सहभाग किती आहे हे तर जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. रोहित पवार जे आंदोलन करतायत त्याच्यामध्ये पक्ष म्हणून जे बॅकिंग पाहिजे ते कुठं आहे. त्याच्या म्हणजे आता सुद्धा म्हणजे आता सुद्धा रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलन शेतकरी कर्जमाफीसाठी घोषणा केलेली आहे, बरोबर आहे ना. तर त्याच्यासाठी राष्ट्रवादीचं त्याच्यामध्ये काय आहे
म्हणजे राष्ट्रवादीचं असं ठरलंय का आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहे, आम्ही असं करणार, तसं काहीच नाही. एकटेच रोहित पवार करतायत. कदाचित उद्या त्यांच्याबरोबर जर हर्षवर्धन सकपाळ बसले तर तुम्हाला आश्चर्य वाटू नये. बर, पुन्हा एकदा की ज्या पद्धतीने तुम्ही मागाशी एका मुलाखतीचा उल्लेख केला रोहित पवारांच्या आणि त्यांनी त्यात सांगितलं होतं, म्हणजे त्यांना विचारण्यात आलं की जर भाजप सोबत जर तुमचा राष्ट्रवादी पक्ष गेला तर तुमची भूमिका काय, तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की माझी भूमिका वेगळी असेल. मग त्याच वेळेस त्यांनी कुठेतरी हे संकेत किंवा सूचनात्मक विधान होतं हे असं म्हणावं लागेल का त्यांचं, कारण त्यावेळेस तर आपण एवढा विचार केला नाही, पण तुम्ही आता हे सांगताय म्हणून विचारतेय मी. त्यांची जी मुलाखत झाली ती त्याच्या अगोदरच ते राहुल गांधींना भेटून आले. तुम्हाला आठवतंय का बघा, त्या अजितदादांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशीचं निवेदन त्यांनी राहुल गांधींना दिलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल तर बघा. म्हणजे तुमच्या म्हणजे त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल लिंक काय आहे. बरोबर आहे. टायमिंग परत एकदा याच्या सगळ्यातलं. ठीक आहे सर, या दिलेल्या माहितीसाठी आणि ज्या पद्धतीनं घडामोडींच्या बाबतीत तुम्ही आता विश्लेषण केलं किंवा पुढे जे काही घडणार आहे ते सांगितलं, त्या बाबतीत आपण कुठलाही ठोस जरी आता आपल्याकडे पुरावा किंवा ठोस जरी कुठली विधानं कोणाची नसतील तरी पुढच्या काळात म्हणजे अनेकदा आपण पाहिलंय काही दिवसांनी ह्या गोष्टी क्लिअर होतात आणि त्याला काही वेळ लागणार नाही असं वाटतंय. जर तसं असेल तर हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी खूप खूप धन्यवाद.